कोल्हापुरात स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे स्मृती भवनमध्ये केंद्र सरकारच्या एडीप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत दिव्यांगांसाठीच्या मोफत सहाय्यक उपकरण वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार शाहू महाराज छत्रपती यांची उपस्थिती होती। यावेळी प्राथमिक स्वरूपात दिव्यांग बांधवांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इलेक्ट्रिक 3 चाकी सायकल, व्हीलचेअर तसंच साध्या 3 चाकी सायकलीचं वाटप करण्यात आलं। याप्रसंगी बोलताना मंत्री आठवले यांनी देशातील दिव्यांगांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयानं अंदाजित 3 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचं सांगितलं। दिव्यांगांसाठी केंद्र सरकारनं सरकारी नोकरीमध्ये 4% आरक्षण ठेवलंय। पूर्वी 7 निकषानुसार दिव्यांगांची व्याख्या ठरवली जायची। सन 2011च्या जनगणनेनुसार 2,68,00,000 इतकी दिव्यांगांची नोंद झाली आहे। तथापि सध्याच्या सरकारनं 21 निकषानुसार दिव्यांग शब्दाची व्याख्या ठरवली असल्यानं यामध्ये भविष्यात वाढ झालेली दिसेल असा अंदाज व्यक्त केला। सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून दिव्यांग बांधवांच्या उत्कर्षासाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याची ग्वाही रामदास आठवले यांनी दिली। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी दिव्यांगांना विशेष व्यक्ती म्हणून न पाहता सामान्य माणूस म्हणून पाहण्याचं आवाहन केलं। आजच्या या कार्यक्रमासाठी मनपा क्षेत्रातील 238 दिव्यांगांना मनपा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध 4 विभागीय कार्यालयामार्फत केएमटीची विशेष मोफत बससेवा कार्यक्रमस्थळी ने-आण करण्यासाठी वापरण्यात आली होती। याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपायुक्त पारितोष कंकाळ, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्यासह अधिकारी तसंच दिव्यांगांचे नातेवाईक उपस्थित होते।